हाय दोस्तों, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज बनवूया आपण पनीर टिक्का। एक बाउल घेऊया, त्यामध्ये आपण 1 कप क्रीम ॲड करूया। त्यामध्ये अर्धा कप बेसन ॲड करूया। थोडंसं सरसोचं तेल ॲड करायचं। त्यानंतर जिंजर गार्लिक पेस्ट ॲड करायचा। छोट्या चमच्याने कस्तुरी मेथी ॲड करूया। त्यानंतर आपले जे मसाले आहेत ते मसाले आपण ॲड करूया। त्यामध्ये मसाल्यानंतर अजवाईन टाकूया 1 चम्मच। अजवाईन नंतर आपण टाकूया थोडंसं ब्लॅक सॉल्ट, जेणेकरून स्वाद येण्यासाठी। त्यानंतर टाकूया आपण थोडीशी कोथिंबीर टाकल्यानंतर त्याला सर्व मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून त्याला एकजीव करायचं। एकजीव झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूया 100 ग्रॅम पनीर। 100 ग्रॅम पनीर ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण थोडं 1 चम्मच सॉल्ट टाकूया। सॉल्ट टाकल्यानंतर आपण त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण 1 कांदा, 1 टमाटर आणि 2 मिरची टाकूया। ते पण आपण त्याला चॉपिंग केल्यानंतर टाकूया। त्यानंतर ते सर्व मिक्स करून आपण त्याला 30 मिनिटसाठी रेस्टला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण एक जार घ्यायचं, त्यामध्ये 2 टमाटर टाकायचे आणि मग गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये जिऱ्याचा तडका द्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडा खडा मसाला टाकायचा। ते थोडं छान फ्राय करून घ्यायचं। जी आपण टमाटरची पेस्ट केली होती ती पण त्यामध्ये ॲड करून घ्यायची आणि त्याला हलक्या हाताने फिरवून घ्यायचं। हलक्या हाताने फिरवून घेतलं की त्यावर एक प्लेट झाकून द्यायची आणि कमी गॅस करून आपण त्याला शिजू द्यायचं। शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता, बघा वरती ऑइल आलेला आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे। तर आपला मसाला शिजतो आहे। मसाला शिजल्यानंतर आपण त्यामध्ये जे पनीर आपण मिक्स करून ठेवलं होतं ते पनीर त्यामध्ये ॲड करून त्याला सर्व एकजीव करून त्याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतल्यानंतर त्याला कमी आचवर ठेवून द्यायचं। त्याच्यावर थोडं झाकण ठेवून कमी गॅसमध्ये आणि त्याला थोडं शिजू द्यायचं। शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता की वरती ऑइल आलेला आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे। शिजल्यानंतर आपण त्याच्यावर थोडं डिझाईन करण्यासाठी क्रीम वरून ॲड करून ठेवायचं आणि क्रीम ॲड केल्यानंतर थोडीफार आपण त्यावर कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्यानंतर भाजीचा रंग छान येतो आणि भाजी पण दिसायला छान दिसते आहे। तर तुम्ही बघू शकता माझी भाजी शिजलेली आहे। भाजी जशी दिसायला सुंदर दिसते आहे तशी खायला पण सुंदर। तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये की कशी वाटली आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा।